21 जुलै 2021 रोजी दुपारी 2 वाजता पावसाला सुरुवात झाली आणि 4 तासाच्या कालावधीमध्ये मोठा भयंकर पूल आला। नदीच्या मूळ पात्रापासून जवळजवळ 50-50 फूट वरती पाणी आलेलं। गावातील घरं जी नदीकाठची होती त्यांचा अर्धा भाग पूर्णचा त्या पाण्यामुळं गेलेला होता। असे बांध होते संपूर्ण शेतीला, ते बांध पूर्ण पुरामध्ये वाहून ते दगड त्या पाण्याबरोबर वाहून आले। बरीच शेती पूर्ण दगडा मातीने भरून गेली आणि जी शेती लागवडीखाली होती ती पूर्ण भात पिकासहित वाहून गेली। माझं शेत वरती, माझी विहीर होती, वावरं होती, 20-25 मन मला भात व्हायचं, सगळं पूर्णतः वाहून गेलं, काही सुद्धा शिल्लक नाही राहिलं। आता फक्त माझं घर शिल्लक आहे। जी शेती वाहून गेली ती परत उभी करायच्यासाठी स्वतःकडे लोकांकडे पैसे नव्हते। मग त्यावेळेस आमची 105ची जी कमिटी मुंबईला अतिवृष्टीच्या नंतर स्थापन झाली होती त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मग नाम फाउंडेशनबद्दल माहिती मिळाली आणि मग नामच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये कामं चालू झाली। आणि त्या दिवसात बऱ्यापैकी ओढा आपण साफ करून घेतलेला आहे आणि खालीपर्यंत म्हणजे नदीपर्यंत इथपासून घेतला आहे। आम्हाला नाम फाउंडेशनच्या माध्यमातून 2 JCB आणि 1 पोकलेन उपलब्ध होतं आणि त्या पोकलेन आणि JCBचा डिझेलचा खर्च सार्वजनिक स्वरूपात लोकवर्गणीतून केला आणि त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही आम्ही ग्रामस्थांनी गाव पातळीवर घेतली होती। 6 मार्चपासून 31 मार्चपर्यंत आमच्या गावातच नाम फाउंडेशनचं काम चालू होतं। नाम फाउंडेशननी नदीमध्ये जे सेंटरला दगडे जी आली होती ती काढून साईडला टाकत नदी पात्र मोकळं केलं आणि नाम फाउंडेशननं काम केलं त्यामुळं आमच्या गावामध्ये निदान ह्या वर्षी घरं तरी वाचली। आणि ती जर कंडिशन तशीच असती तर आमचं गाव शिल्लक राहिलं नसतं। आमच्या गावाला सार्वजनिक स्वरूपात एक शेततळ आहे, 35 ते 30 लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये साठू शकतं। ते पाणी आम्ही ते गावासाठी वापरू शकतो। मागच्या वर्षी नाम फाउंडेशनचं काम कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला ह्या वर्षी अपेक्षा नव्हती की बा पुन्हा कामं सुरू होतील। मध्ये नाम फाउंडेशनचे थोरात साहेब आले होते, त्यांनी सांगितलं की यावर्षी सुद्धा आपल्याला मदत मिळणार, त्या प्रमाणात आता कामं चालू झालीत काही गावांची, तर ती मदत जी पण आम्हाला मिळते त्याबद्दल आम्ही नाम फाउंडेशनचे आभार मानतो।